विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे। यामध्ये शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। सत्ताधारी आणि विरोधक पावसाळी अधिवेशनामध्ये आमने-सामने येणार आहेत आणि सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सुद्धा आज आपल्याला बघायला मिळतील। शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दाही विरोधक अधिवेशनामध्ये उचलण्याची शक्यता आहे। हे जे अधिवेशन आहे, आमच्याकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही अधिवेशनातनं पळ काढणारे नाही। पूर्ण 3 आठवड्याचं अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे। आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये चर्चा करावी आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। त्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे। एक बबनराव लोणीकर सारखे आमदार, माजी मंत्री, जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बूट, तुमच्या पायातले चप्पल, कपडे सुद्धा सरकारने दिलेले, अशा प्रकारची मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे। आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणारे लोक नंतर मग भ्रष्टाचारात अनेक पद्धतीनं गुंतलेले लोक, मग संजय शिरसाट असतील, आता बुमरेंचं प्रकरण नव्याने समोर आलेलं आहे। मराठी या भाषेवर या महाराष्ट्रात होत असलेला अन्याय, हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न, नवे सक्तीकरण करणार, या सगळ्या विषयाला धरून या सरकारच्या चहापानाला जाणं आम्हाला संयुक्तिक वाटलेलं नाही। भ्रष्टनाथांची जी देशांची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत। आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे, आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत, कारण ना खाता हूं ना खाणे देता हूं हे ब्रीदवाक्य होतं भाजपचं 2014 मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो। पण आता आपण पाहतो एक असे डागी लोक त्यांनी घेतलेत, कोणा मर्डर असेल, कोणा भ्रष्टाचार असेल। युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत, हा आजचा मोठा सवाल आहे। वाट्यावरून भांडणं सुरू झालेले आहेत तिघांचे, आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे। म्हणजे एकमेकाच्या खात्यावर, निधीवर डोळा ठेवून आहेत। हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे, म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर, यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचा, जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे। यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे।